मंडळी, आज आपण धारावीच्या त्या मेहनती कारागिरांबद्दल बोलणार आहोत, जे आता मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर आपली हस्तकला विकत आहे. वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजनेअंतर्गत कुर्ला स्टेशनवर लेदरचा स्टॉल चालवणारे जयंत चंद्रगिरी आज सांगणार आहेत की धारावीचा जुना क्राफ्ट आता रोज हजारो प्रवाशांपर्यंत कसा पोहोचतो आहे आणि त्यांच्या व्यवसायात नेमका काय बदल झाला आहे. तर चला ऐकूया जयंतजींची ही संपूर्ण कहाणी. नमस्कार, माझं नाव जयंत दिनकर चंद्रगिरी. मी कमीत कमी 2 ते 2.5 वर्षापासून हे वन स्टॉप प्रोडक्ट्स चालवतो आहे आणि आम्ही प्रत्येक स्टेशनला हे आम्ही शॉप लावतो. लेदर बॅग, लेडीज बॅग, जेंट्स बॅग, बेल्ट, मनी पर्स, म्हणजे जसं कस्टमरला नेहमी लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आम्ही त्यांना प्रिपेअर करतो असं आहे. आणि आम्ही प्रत्येक स्टेशनला आम्ही होत असतो. जसं आज कुर्ला आहे, मग विक्रोळी होतं, चेंबूर होतं, भायखळा होतं, GTB नगर होतं, असं प्रत्येक स्टेशन आम्ही बदली करत असतो. महिना आमचं बदली होत असतं. आणि पहिली गोष्ट म्हणजे आमचे CM साहेब आहे, त्यांच्या आशीर्वादाने आणि रेल्वे स्टाफ यांच्या मदतीने हे आम्हाला स्टॉल उपलब्ध झालेले आहे. त्यावेळी मी त्यांचं फार फार आभारी आहे. त्यांना मी खूप मनापासून धन्यवाद देतो. आता एक कसं आहे की आमचं धारावीमध्ये जे लेदरचं छोटे छोटे आमची जागा असतात, तिथे आमचे कारागिरी आमच्या इथे बनवतात. तिकडे जे जे वस्तू नवीन नवीन जे असतात ते आम्ही बनवू शकतो. कमीत कमी 3-4 कारागिरी तरी आहे माझ्याकडे. डिझाईन वगैरे सगळं कच्चा माल वगैरे हे करून त्यांना मग ते लोक बनवतात असं. आम्ही कसं डिझाईन प्रिपेअर करतो, पब्लिकला काय लागते ते आम्ही एक स्टडी केली आम्ही त्याची. त्यामुळे ते तसे आम्ही वस्तू आम्ही बनवत असतो. तर उदाहरणार्थ तुम्ही बघू शकता, ते लेटेस्ट डिझाईन वगैरे सर्व आहे आणि व्हरायटी पुष्कळ आहे आमच्याकडे आणि नेहमी आम्ही बदली करत असतो व्हरायटी. आता आम्ही सकाळी आमची दुकान 9 ते 9:30 पर्यंतला उघडते आणि रात्री आम्ही 10 पर्यंत असतो. आणि सकाळी कस्टमर असं आहे की सगळ्या घाईमध्ये गडबडीमध्ये असतात, काही बघतात, बघून जातात, दुसऱ्या दिवशी पण येतात, ते लोक घेतात पण असं काही नाही, त्यांना आवडतात घेतात. आणि त्यांना काय मेन दुकान उघडायला बेल्ट, पर्स, मनी पर्स या वस्तू त्यांना लागणाऱ्या आहेत, तर ते जात असतात ते. आणि क्वालिटी आमच्याकडे चांगली भेटतात. पर्स म्हणजे असं आहे की कस्टमरला आता आम्ही त्यांची चॉईस बघितली तर त्यांना चांगल्याच वस्तू हव्या आहे. आणि लेदर म्हणजे आता टिकायला चांगली, एकदा घेतली म्हणजे 10 ते 15 वर्ष बघायची जरूर नाही त्यांना असं आहे. आणि तुम्ही जर ऑर्डिनरी कुठं वस्तू घेतल्या 200-250 रुपये तर ते काय टिकत नाही, ते 1 का 2 महिन्यात त्यांनी खराब होऊन जाईल. त्यामुळे लेदर जास्त चॉईस करतात लोक असे. आणि शिवाय कसं आहे, आता आपले रेल्वेमध्ये स्टॉल असल्यामुळे लोकांना एक फायदा आहे की एवढी व्हरायटी बघायला मिळते. तुम्ही जर बाहेर शॉपमध्ये गेलात त्यांना एवढी व्हरायटी भेटत नाही बघायला. आता माझ्याकडे 100च्या वर व्हरायटी माझ्याकडे असं आहे. त्यामुळे तो फायदा आहे. त्यामुळे कस्टमरला ते चॉईस होते असं आहे. धारावी लेदरमध्ये कसं आहे, तुम्हाला जिनून लेदर भेटतं, तुम्हाला डुप्लिकेट चालू लेदर नाही भेटणार, जुनून लेदर भेटतं. ते आम्ही गॅरंटी देऊन त्यांना सांगतो, हे बाबा हे लेदर आहे. कारागिरांचं कसं आहे, आता ते सगळे एकदम स्लम एरियाचे असतात कारागीर, ते शिकून आलेले असतात, त्यांना काय त्यांचं रोजगार त्यांना भेटतो समज. त्या आपण आता CM साहेबांनी केलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण आपण काय करू शकतो, आपण त्यांना काम देतोय, फायदा जरूर होईल ना. असे किती कारागीर आहे आपल्या मुंबईमध्ये, पुष्कळ कारागीर आहे, सगळ्यांना कामं पाहिजे. काही कारागिरी असे आहे की जे तिथंच राहतात, घरी जात नाही, तिथंच राहतात. आम्ही तिथं जेवणापाण्याची सोय करतो, सगळं काय तिथंच रात्रंदिवस तिथे राहतात तिथं आणि कामं पण होत असतात. तर मंडळी, ही होती जयंत चंद्रगिरींजींची कहाणी. धारावीपासून कुर्ला स्टेशनपर्यंतची यशस्वी यात्रा. वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजनाने केवळ त्यांच्या व्यवसायाला नवीन उडाण दिली नाही, तर धारावीच्या शेकडो कारागिरांना एक नवीन प्लॅटफॉर्मही दिला आहे.